दिल्ली येथे सुरू असलेल्या म्हणण्यापेक्षा आता संपलं आहे. जंतर मंतरवरती CGPचं जे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाचा सगळा जे आहे तो जगभराने त्याचा सगळा पराक्रम पाहिला आहे. जगभरामध्ये गेलं आहे. भारत देशाचं आंदोलन, त्याचबरोबर लोकशाहीचे नारे असतील, त्याचबरोबर भगतसिंगांचे नारे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नारे असतील, जय भीमचा नारा असेल आणि नीटमध्ये जो घोटाळा झाला त्या संदर्भामध्ये आपण हे आंदोलनाचे बरेचसे कव्हरेज केलेले आहेत. माझ्यासोबत आत्ता या चर्चेमध्ये माझे मित्र आणि सहकारी अमित शेख आहेत. ते भारत सत्ता लाईव्हचे संपादक आहेत. सर, आपण आज आंदोलन पाहिलं. आज आंदोलन शेवटच्या टप्प्यावरती म्हणजे संपलेलं आहे. म्हणजे त्याचा काहीतरी एक मोठा इफेक्ट होऊन तो संपलेला आहे. आपण या आंदोलनाकडे कसं बघितलं पाहिजे? आत्ता आपण जेव्हा बोलतोय तोपर्यंत मला वाटतं की ऑफिशियली अजून आंदोलन संपलं आहे असं काही कॉक्रोच जनता पार्टीकडनं काही ऑफिशियली सांगण्यात आलं नाही. पुढच्या टप्प्यांचा दौर मला वाटतं JP नड्डा यांच्यासोबत त्यांच्या प्रतिनिधीचा सुरू आहे. त्यामुळं हे आंदोलन संपलं म्हणजे आत्ताच्या क्षणाला आपण हे म्हणू शकत नाही. दुसरा तुम्ही जो उल्लेख केला की एक मोठं यश या आंदोलनाला आलेलं आहे. ज्या हेतूसाठी हे आंदोलन सुरू झालं होतं, साधारण 30-35 दिवस सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. 25-26 दिवसापासून जंतर मंतरवरची कॉक्रोच पार्टी हे आंदोलन करत होते. साधारण 35 दिवस झाले होते, त्याला 35-36 झाले असतील समजा. आणि त्याच्या ह्या सगळ्या एवढ्या घटनाक्रमानंतर ह्या आंदोलनाला आता यश आलेली आहे. त्याची प्रमुख मागणी जी आहे की मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे, तो आत्ता झालेला आहे. आता इथून पुढच्या काय गोष्टी अजून ज्या मागण्या आहेत त्याचं काय होतं आहे हे थोड्या वेळात आपल्याला अपडेट मिळत असतील. परंतु सगळ्यात मोठं यश म्हणता येईल की जी मागणी होती आंदोलनकर्त्यांची तो तुमच्या आणि माझ्या अनुभवातला हे पहिलं आंदोलन म्हणावं लागेल. एवढा पहिला जनाक्रोश विद्यार्थ्यांचा म्हणावा लागेल. आणि आपण ज्या शहरामध्ये राहतोय, लातूर शहरामध्ये, लातूर शहराशी बी त्याची नाळ जोडलेली आहे आंदोलनाची. मूळ नाळ म्हणजे काय की आपल्याकडे डॉक्टर बनवण्याच्या फॅक्टऱ्या फार अधिकच्या ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये झाल्या. त्यात आता जे आरोपी म्हणून जे आहेत, ज्यांच्यावरती सगळे आरोपाचे ठपके आहेत, त्यातले जे मोठे गावकर सर असतील, हे सगळे आंदोलनाचा किंवा त्या आंदोलनाच्या बॅकग्राऊंडचा जो भाग आहे. आपल्याला वाटतं कुठंतरी हे आंदोलन या सगळ्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये कुठंतरी त्यांचा गलतान कारभार किंवा लूपहोल्स जे असते त्याच्यामुळे हे आंदोलन उभं राहावं लागलं. एक्झॅक्टली. म्हणजे ह्या आंदोलनाची सुरुवातच मुळात कुठून झाली? नीट पेपर फुटी प्रकरणापासून या आंदोलनाची सुरुवात झाली. आणि पेपर याच्या पूर्वी पण फुटले होते. 2024ला पेपर फुटले, परत 26ला पेपर फुटले. आणि सरकार या बाबतीत इतकं सिरियस नाही असा एक मेसेज त्या मानानं म्हणजे लोकांमध्ये गेला होता की बाबा सातत्याने पेपर फुटत आहेत आणि काही कारवाई होत नाही, परत तसंच होत आहे. मग हा मेसेज गेला आणि त्या अनुषंगानेच सगळं आपल्याला पार्श्वभूमी माहितीच आहे. तर तुम्ही लातूरचा उल्लेख केला. लातूरमध्ये मोठे कनेक्शन, त्याचे लीड कनेक्शन सापडलेले आहेत आणि त्या अनुषंगाने लातूरला तसं महत्त्व आहे. परंतु सरकारनं दुरुस्त करतो. लातूरला आपण बदनाम करत नाही, पण ज्या कोणी ह्या सगळा प्रकार घडवला त्याच्याबद्दल नाही. बदनामीचा विषयच नाही. जे आहे ते वास्तव कसं नाकारणार. लातूरचे काही लोक तुम्हाला या आंदोलन म्हणजे नीटचं जे पेपर फुटीचं प्रकरण आहे, लातूरमध्ये काही आरोपी सापडलेले आहेत. त्यांच्यावर जे ऑफिशियली त्यांच्यावर गुन्हे नोंद झालेले आहेत. आपण बदनाम कसं वैयक्तिक लातूर शहराला नाही, पण वैयक्तिक त्या शहरात काम करणाऱ्या काही लोकांवरती गुन्हे नोंद झालेले आहेत. म्हणजे नीट पेपर फुटीचं कनेक्शन कुठं ना कुठं आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि त्यानंतर सरकार याच्याकडं तितकं सिरियस दृष्टीनं पाहत नाही असा लोकांचा समज झाला. आणि मग हे सगळं आंदोलन कशा पद्धतीनं पुढं गेलं आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. सर, काय होतंय हे बघा, ज्यावेळेस कुठलंही आंदोलन असतं त्याला एक कारण असतं. आणि ह्या अनेक वर्षापासूनचा आपल्या देशातली जी बेरोजगारी असेल, शिक्षण व्यवस्थेत झपाट्यानं वाढ होत गेलेली असेल, हे सगळं होत असताना देखील कुठंतरी सरकारचे लूपहोल्स म्हणा किंवा सरकारच्या त्या सगळ्या अडचणीमुळं आज सरकारलाच अडचणीत यावं लागलं का असं वाटतं? लूपहोल्स तर 100% शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत का? तर आहेत. त्याच्यामुळं तर सातत्यानं पेपर फूट होत आहेत. म्हणजे लूपहोल्स नाहीत हे म्हणण्याचं धाडस निदान मी तरी करणार नाही जेव्हा आपण ग्राउंडवर वास्तव बघत असतो. आणि परत मी तेच म्हणतो, आणि ते लूपहोल्स ज्यावेळेस समोर आले आणि त्याला ज्या पद्धतीनं हाताळला पाहिजे होतं सरकारनं, ते हाताळलं योग्य पद्धतीने. अजून सरकारला हाताळता आलं असतं. तिथं कुठंतरी चूक झाली आणि त्याचा इतका मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला, तरुणाई मोठ्या प्रमाणात सामील झाली. जी मागणी होती ती मागणी जर सुरुवातीलाच मान्य झाली असती म्हणा किंवा त्याच्यावर सिरियसनेस सरकारचं दिसलं असतं, तर मला नाही वाटत की इतक्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन पुढं गेलं असतं, चिघळलं असतं, देशव्यापी ह्याचे पडसाद उमटले असते. नाही, मी आणि तुम्ही ज्यावेळेस कुठलंही आंदोलन कव्हर करत असतो
बरंच आपण बरेच आंदोलन निश्चितच आपल्या काळामध्ये बघितलेले हे आंदोलन आहे. निश्चितच फार मोठं ऐतिहासिक आंदोलन आहे. ह्याच्यापूर्वी अण्णा हजारेंचं आंदोलन फार मोठं झालं होतं, देशव्यापी ते आंदोलन स्वरूप होतं. परंतु त्या सगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी वेगळी होती. या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाली. आता मी असं बघतो या आंदोलनाकडं, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले सगळीच्या सगळी पोरं सरसकट त्या पक्षाचे कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक होते का? तर मला वाटतं की ते सगळेच्या सगळे त्या पार्टीचे समर्थक नव्हते. आणि दुसरा एक मुद्दा जो तुम्ही मांडलात की एका दिवसात झालेला नाही, पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्यावर सुरू असलेल्या आंदोलनानंतर मुलावर झालेला लाठी हल्ला, मला वाटतं की लाठी हल्लाच हा सगळा हे मला वाटतं हे तात्कालिक कारण आहे. परंतु खऱ्या अर्थानं हे तात्कालिक कारण जरी असलं तरी ह्या मागची जी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभागी झाले ह्याच्या मागं मोठी कारणे आहेत. विद्यार्थ्यांना इनसिक्युरिटी वाटते, विद्यार्थ्यांना जॉबची सिक्युरिटी वाटत नाही. इतका अभ्यास करून परत पेपर फुटणार असतील, पैशावाल्यांच्या पोरांना आधीच पेपर मिळणार असतील, पैशावाल्यांच्या पोरांना सेटिंगनं, लॉबिंगनं, वशिल्यानं नोकऱ्या मिळणार असतील, वेळेवर नोकऱ्या लागणार नसतील तर, आणि हे सातत्यानं होत आहे आणि हे थांबत नसेल, हा एक इनसिक्युरिटी विद्यार्थ्यांमध्ये दिसत होती. आणि त्यामुळं ह्या इनसिक्युरिटीमुळे मोठ्या प्रमाणात तरुणाई सहभागी झाली. आपण तथ्यावरती कधी बोलायला, म्हणजे आता राजकारणी आता बघितलं हे सगळे पॉलिटिकल जे लिडर्स असतात हे तथ्यावरती बोलायला थोडंसं भीतात. आणि ह्या आंदोलनाच्या बाबतीत आपल्याला तसंच जाणवलं की एक मुद्दा आहे, मुद्दा तो व्हॅलिड आहे, विद्यार्थ्यांचा आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. हे सगळं असताना देखील मग ते तथ्य कुठं तर सोडायचं, ह्याला कुठं तर पॉलिटिकल व्ह्यू द्यायचा. पण तुम्ही मूळ मुद्दा विद्यार्थ्यांचं ते जे वेदना आहे, ते दुःख आहे, ते समजून का घेतलं गेलं नाही आंदोलनामध्ये? आणि त्याचाच हे सगळा परिणाम मी ते सुरुवातीला स्पष्ट केलं की सरकारला हे आंदोलन चांगल्या पद्धतीने अजून हाताळता आलं असतं. अण्णा हजारेंचं आंदोलन पाहिले कुठंतरी सरकारला ते हाताळण्यामध्ये सरकारच्या चूक झाली आणि त्याच्यामुळं हे सगळं आंदोलनाचं स्वरूप हे सगळं आपल्याला माहीतच आहे की पुढं गेलं. परंतु दुर्दैवाने काय आपल्या देशामध्ये राजकारण होणार नाही असा विषयच नाही. कुठल्याही विषयात राजकारण होणारच, म्हणजे त्याला आपण बायपासच करू शकत नाही, सामाजिक विषय आणि राजकारण. परंतु या आंदोलनाचं दुसरं एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की या आंदोलनाच्या निमित्तानं निदान शिक्षणावर चर्चा होते, बेरोजगारीवर प्रामुख्याने होते आणि उत्कर्षाने होते. एक्झॅक्टली. आणि ह्या आंदोलनाचं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, ही चर्चा भारताच्या मेन स्ट्रीम मीडियामध्ये होते. हो, म्हणजे मी पत्रकारितेच आहेत, मी मागच्या 10-12 वर्षात गोदी मीडियाचे आपण नारे बरेच पाहिले. मी त्याला नाव देणार नाही, आपण त्याचा पार्टच आहे. पण तरी पण तसे आंदोलन काय म्हणजे तसे झाले निदर्शनं ना, निदर्शनी झाली ते पण खरंच आहे. पण मेन स्ट्रीम मीडियामध्ये ह्या विषयावर किती चर्चा झालेल्या आहे. शिक्षणासारख्या, बेरोजगारीसारख्या, शिक्षणाचे वारंवार पेपर फुटी होते, ह्याचा परिणाम तुम्हाला काय होतो तुम्हाला नेमकं सांगू का? जेव्हा परीक्षा डिले होतात, जेव्हा पेपर फुटतो, ह्याचे फार दीर्घगंभीर परिणाम सोसायटीवर होत असतात. ह्याचं उदाहरण तुम्हाला मी एक देतो. भारत सत्तासाठी आम्ही एक स्टोरी केली होती, मला वाटतं त्याला 3-4 वर्ष झाले असतील. आणि स्पर्धा परीक्षेची एक परीक्षा पोस्टपोन करण्यात आली होती. मग त्यावेळेस आम्ही काही विद्यार्थ्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, बाबा म्हणजे ते ह्याच्याकडे कसं बघताय की अचानकपणे 2 दिवसावर 4 दिवसावर परीक्षा होती आणि ती पोस्टपोन झाली. मग आम्ही काही विद्यार्थ्यांशी बोलत होतो. त्यातला एक विद्यार्थी म्हणजे असं बोलला, तो म्हणजे खरंच त्या गोष्टीवर आपण चिंतन करणं गरजेचं आहे, जे धोरणकर्ते आहेत, राज्यकर्ते आहेत. तो म्हणाला की मला अपेक्षा होती सर 4-8 दिवसात परीक्षा होईल, महिनाभरात 2 महिन्यात निकाल येईल आणि मला नोकरी लागेल. आणि नोकरी लागली तर मी माझ्या कुटुंबाला हातभार लावू शकेल. कारण काय, जो महिन्याचा खर्च चालवायचा आहे ते देखील पैसे माझे मायबाप म्हणजे फार कष्ट करावे लागतात. 4-5 हजार रुपये देण्यासाठी माझ्या मायबापांना खूप कष्ट करावे लागतात. तेव्हा मी इथं शिक्षण घेऊ शकतो, इथं अभ्यास करू शकतो. आणि जर परीक्षा आता पुढं गेली, आता कधी होणार आहे हे माहीत नाही, परीक्षा होईपर्यंत मी जगायचं कसं आणि माझ्या मायबापांनी मला पैसे कुठून पाठवायचे. म्हणजे हा फार म्हणजे परीक्षा रद्द होणं, वेळेवर अपॉइंटमेंट्स न होणं, ह्याचा फार दूरगामी परिणाम आहे. ज्यांच्याकडं सगळं आहे ह्या लोकांना ह्याचं म्हणजे फार सिरियसनेस नाही. परीक्षा काय झालं असेल काही कारण, उद्या होतील, परवा होतील. एक विषय मुद्दा म्हणतो काय काढतो सिरियसनेस. हे 31-23 काय 30 माझ्यामध्ये 1.5 महिने 2 महिने आंदोलन चाललंय सगळं साधारणतः म्हणतोय मी, अंदाज आपल्याला एक्झॅक्ट सांगता येणार नाही. मग राजीनामाच द्यायचा आहे तर पहिल्या 5 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये सोनम वांगचुकला ते 21 दिवसाचं उपोषण म्हणजे आमरण उपोषण अन्नत्याग करून तिथं बसावं लागत असेल तर मग मी जबाबदारी न बोलतोय. मग यामध्ये देशाचे पंतप्रधान असलेले, ज्याने की आपल्या देशातल्या पंतप्रधानापैकी जास्त विदेशी दौरे मारलेले पंतप्रधान असतील किंवा जास्त सोशल मीडियामध्ये किंवा जिकडे माध्यमामध्ये जास्त वेगवेगळ्या पद्धतीनं झळकणारे आपले देशाचे पंतप्रधान असतील ते असतील. त्याचबरोबर आपले आता अमित शहा असतील, गृहमंत्री आहेत आपल्या देशाचे. आणि हे सगळ्यांचा कुठंतरी अहंकार नडला होता. मी जबाबदारीनं बोलतोय, अहंकार नडला होता. कारण शेवटी हे सगळं आता फार डोक्यावरून पाणी चाललंय.
म्हणून राजीनामा घेतला का? काय नडला होता ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त तेच देऊ शकतात. नाही, परंतु म्हणजे- मी सुरुवातीला स्पष्ट केलं की सरकारला हे आंदोलन वेगळ्या पद्धतीने हाताळता येऊ शकलं असतं. तिथं कुठंतरी सरकारची चूक झाली आहे. मला वाटतं की एवढं काही सिरियस नव्हतं राजीनामा घेणं, म्हणजे असं काय फार मोठी गोष्ट फार मोठी गोष्ट नव्हती. परंतु त्यांनी का घेतला नाही ह्या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतात. आणि तुम्ही जे म्हणालात की अहंकार वगैरे नडला का, तर ह्या सरकारबद्दल आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की कशा पद्धतीचं सरकारची मोडस ऑफ ऑपरेंडिस आहे, कार्यपद्धती कार्यपद्धतीवरती कशा पद्धतीची प्रश्नचिन्ह आहे, निर्माण होतात. कशा पद्धतीची आहे. त्यामुळं मला वाटतं की त्या पद्धतीनंच त्यांनी काम केलं आणि त्याच्यामुळे हा राजीनामा घ्यायला इतका वेळ लागला. आणि ते डोक्यावरून पाणी गेल्यानंतरच ह्याच्या अगोदर होऊ शकलं असतं असं माझं म्हणणं आहे. हो, एक्झॅक्टली होऊ शकलं शकलं असतं. असतं चांगल्या पद्धतीने हे आंदोलन हाताळलं असतं तर इतक्या वास्ट पद्धतीने हे आंदोलन चिघळलं नसतं, किंवा जी काही चर्चा झाली ज्या पद्धतीने आपण सगळं बघतो. जगाला हे भारतातलं हे आंदोलन पाहायला मिळालं नसतं, किंवा आपली जी भारताची आपली जी स्थिती आहे किंवा भारतामध्ये जे काय घडलं ते सगळं जगानं पाहिलं आहे. कारण एवढ्या मोठ्यावरती जरी आपण त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या फील्डमध्ये काम करत असलो, आपण प्रतिनिधी म्हणून म्हणा किंवा संपादक म्हणून म्हणा, किंवा त्या मीडियाच्या ह्याच्यामध्ये जरी काम करत असलो, ज्या सोशल मीडियावरती सगळं हे आंदोलन मूळ तर सोशल मीडियाचं आहे. इंस्टाग्रामपासून हे आंदोलन सुरू झालं. CJP हे सगळं जनता कॉक्रोच काय इथं डिजिटलमुळे चाललंय. आणि हे काय कुठली राजकीय पार्टी नव्हती किंवा ह्याच्या 5 वर्षापासून हे सगळं चालत आलं नव्हतं.